नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं की जळगावच्या ऊसतोड कामगारांच्या गाड्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखान्याच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्या होत्या आणि ते ताब्यात घेतलेल्या गाड्या अनधिकृत ताब्यात घेतल्या म्हणून ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी कारखान्याच्या MDवर प्रशासकीय अधिकाऱ्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि अनधिकृत कर्मचाऱ्याला ऊसतोड कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या गाड्यांना तुम्ही ताब्यात घेऊ शकत नाहीत, नाहीतर तुमच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करणार. त्यांच्या गाड्या सोडून द्या, रीतसर तुमचा हिशोब तुम्ही करून तुमची पैशाची वसुली करा, पण माणसांच्या गाड्या ताब्यात घेता येणार नाहीत किंवा माणसं ताब्यात घेता येणार नाहीत असं ऑब्जेक्शन घेतल्यावर नेमकं कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांना काय म्हणाले ते आपण त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. सुरेशजी, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नेमकं तुम्ही कारखान्यावर ऑब्जेक्शन काय घेतलं होतं, काय समाजावर अन्याय झाला, ऊसतोड कामगारावर काय अन्याय झाला आणि नेमकं त्यांची सुटका कशी करणार आहे? या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव या कारखान्याअंतर्गत कळंब शहराचे कृष्णा कोल्हे हे ऊस वाहतूकदार आहेत आणि त्यांच्या अंतर्गत त्यांच्याकडून उचल घेऊन जळगाव जिल्ह्याचे जे काही ऊसतोड कामगार आहेत ते त्यांच्या अंतर्गत ऊस वाहण्याचं काम करत होते आणि त्या ऊसतोड कामगाराकडे स्वतःचं वाहन आहे. स्वतःच्या वाहनाअंतर्गत त्यांनी कृष्णा कोल्हे यांच्या नावावरतीच ते कारखान्याला ऊस घालत होते आणि कृष्णा कोल्हे सदरच्या कारखान्याकडून आत्ताच त्या शेतकी अधिकाऱ्यांचा बिडवे साहेबांचा मला फोन आलेला होता आणि त्यांनी कृष्णा कोल्हे जे आहेत हे 16 लाख आमच्याकडून उचल घेतलेली आहे आणि त्यापैकी जी उर्वरित रक्कम आहे ती उर्वरित रक्कम कृष्णा कोल्हेंनी भरावं आणि आमच्याकडे असलेले जे काही कामगारांच्या ज्या आम्ही ठेवलेल्या गाड्या आहेत ते गाड्या आम्ही उद्या जळगाव जिल्ह्यातली जी काही कामगारांची गाडी आहे ती गाडी सोडून देणार असं स्वतः बिडवे साहेब आत्ता माझ्याशी बोललेले आहेत. या संदर्भात आम्ही धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना चर्चा करण्यासाठी किंवा आजचा जो विषय झालेला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि सदरचे जे काही बिडवे साहेब आहेत बिडवे साहेबांनी म्हणले की उद्याचा जो विषय आहे हा देवाणघेवाणीचा आम्ही क्लिअर करू आणि असलेल्या आमच्या ताब्यातल्या गाड्या त्यांच्या आम्ही सोडून देऊ. मग आता बिडवे साहेबांनी शब्द दिला, त्या शब्दावर तुमचा विश्वास आहे का जिल्हाधिकारी साहेबाकडे पुढं जायची गरज नाही? नाही, त्यांचं म्हणणं एकच आलं. त्यांना मी स्पष्ट सांगितलेलं होतं की झालेली जी काही घटना आहे आजच्या घटनेसंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी सदरचे कामगार आणि ऊस वाहतूकदार कृष्णा कोल्हे यांनी आम्ही एकत्रित साहेबांची भेट घेणार होतो, परंतु शेतकी अधिकारी संबंधित जे शेतकी अधिकारी आहेत गाडी ताब्यामध्ये घेतलेले जे अधिकारी आहेत त्यांचंच म्हणणं आलं की साहेबांना भेटायची काय आवश्यकता नाही. आमचं जे येणं आहे कृष्णा कोल्हेकडे जे आमचे काय बाकी निघणार आहे ती बाकी जर त्यांनी आमच्याकडे भरणा केली तर आम्ही सदरच्या कामगारांचे वाहनं त्यांना मोकळे करू असं त्यांनी शब्द दिलेला आहे. कृष्णा कोल्हे, तुम्ही पैसे भरले की हे वाहनं त्यांच्या ताब्यात देऊ असं म्हटले. तुम्ही पैसे भरणार उद्या? हो, भरणार. तुम्ही उद्या पैसे भरणार आहे, भरून ह्यांच्या गरिबाचं गाड्या देणार आहेत आणि तुमचा बी हिशोब तिथं क्लिअर करून तुमचा व्यवहार तिथं बंद होणार आहे, बरोबर आहे? हो. आणि पुनश्च एकदा मला या जिल्ह्यातले असतील किंवा महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगार साखर कारखाना प्रशासनाचे जे कोणी अधिकारी असतील यांना माझी एक विनंती असणार आहे की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे ऊसतोड कामगारावर अन्याय जेणेकरून कारखाना स्तरावरून कारखाना प्रशासनाकडून कसल्याच प्रकारची आर्थिक उचल किंवा देवाणघेवाण न झालेल्या कामगारांच्या गाड्या आपल्या वॉर्डात लावणे हे अन्यायकारक आहे. आणि आमच्या या धाराशिव जिल्ह्यातला नावाजलेला कारखाना आहे आंबेडकर सहकारी साखर कारखाना, या बाबतीत मला पुनश्च एकदा कारखान्याचे चेअरमन असतील किंवा कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा संबंधित जे कोणी शेतकी अधिकारी आहेत यांना विनंती करू इच्छितो की भविष्यामध्ये आपल्या प्रशासनाच्या वतीनं गोरगरिबांवरती अन्याय होऊ नये एवढीच माझी एक त्यांना विनंती करायची. समाधानी आहे तुम्ही? गाड्या सोडवल्या सुरेश पवारनं, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी तुम्हाला न्याय दिला. जळगावचे आहो तुम्ही, काय म्हणाल तुम्ही? धन्यवाद भावाला धन्यवाद. अरे आनंद, हसायला तो आता, सकाळी रडायला होता. आनंदी अरे. बघा, हे म्हणायचं गोरगरिबाच्या दुःखामध्ये त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं की संघटनेच्या अध्यक्षाला आनंद वाटतो. आज
सुरेश पवारांना आनंद वाटतो. काय वाटतं साहेब? नाही, कसं आहे, आपल्या संघटनेच्या मध्यस्थीनं जर एखाद्या कामगारांना किंवा ऊस वाहतूकदारांना मुकादमानं जर त्यांना न्याय मिळत असेल, त्यांच्यावर होणारे जे अन्याय जर त्यांचं निवारण होत असेल, तर आमच्या काम करण्यामध्ये किंवा जे आम्ही एक तनमन धनानं संघटनेच्या माध्यमातून एक काहीतरी पुण्याचं काम जे करतो आहे त्याचं खरंच आज मला एक मोठं समाधान वाटतं आहे. बरं, हे चेअरमन साहेबाला काय म्हणाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारखान्याचे चेअरमन आहेत अरविंद गोरे साहेब. काय म्हणाल त्यांना? काय सूचना? या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार आणि सर्व जनतेचे आद्य दैवत म्हणलं तरी कमी ठरणार नाही. आणि या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना कशा प्रकारे जगायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घटनेच्या माध्यमातून शिकवलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही घटनेची तरतूद या भारतामध्ये केली, हा लोकशाही प्रधान देश आहे. या लोकशाहीच्या देशामध्ये अशा प्रकारच्या अन्याय होणं हे गंभीर बाब आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावानं तो कारखाना चालतो. आणि गोरे साहेबांचं अख्ख्या महाराष्ट्रामध्येच नाही, अख्ख्या भारतामध्ये त्यांचे एक नाव लौकिकता आहे. कारण कारखाना हा काय म्हणाल त्यांना? काय म्हणाल? नाही, गोरे साहेबांना एक माझी विनंती असणार आहे. कारण का जे काय आपल्या प्रशासनाच्या वतीनं, कारखाना प्रशासनाच्या वतीनं जे काही या गरिबांचं वाहन आत अडकवलेलं होतं, आमच्या संघटनेच्या मध्यस्थीनं, संघटनेच्या विनंतीनं तेथील प्रशासकीय अधिकारी असतील किंवा संबंधित शेतकरी असतील यांनी सर्व जे काय आहे ते हा तोडगा लवकरात लवकर उद्याच्या तारखेमध्ये मिटवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि संबंधित ते मिटावा ते 100% मिटणार. साहेब, तुम्हाला या प्रशासकीय अधिकारी यांच्यावर विश्वास नव्हता, है ना? हो ना. पण आज संघटनेच्या मध्यस्थीनं विश्वास निर्माण झाला आणि तुम्हाला न्याय मिळाला. काय म्हणाल तुम्ही? हो, न्याय मिळाला. म्हणजे उद्या वाहन सोडल्यानंतर न्याय मिळाला. नाही, हो ना. पण ते सोडल्यानंतर कारण ते सोडणार कधी आहेत? तुम्ही पैसे भरले म्हणजे तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्ही पैसे भरून जर नाही सोडलं तर संघटनेच्या नेत्याची जबाबदारी आहे. बरोबर आहे. आणि खडतर प्रवास तुमच्या सोबत आहे. पैसे भरून जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर खडतर प्रवास तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार. फक्त तुम्ही नेम चुकवायचा नाही. तुम्ही नेम चुकवला की त्यांना आम्ही बोलू शकणार नाही. बरोबर आहे. उद्या पैसे भरणार. बरोबर. ओके. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे चेअरमन नाव लौकिक असणारे अरविंद गोरे, एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. पण त्याच कारखान्यावर शेतकरी अधिकारी, या अधिकाऱ्यानं काय नाव त्यांचं? बिडवे साहेब यांनी या गरिबावर अन्याय केला अशी बातमी प्रकाशित झाली. आणि बातमी प्रकाशित झाल्याबरोबर शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना सुरेश पवारांना फोन केला आणि त्यांनी पुढं जिल्हाधिकाऱ्याकडे जायची गरज नाही, उपोषण करायची गरज नाही, उद्या कोल्हे साहेबांनी पैसे भरावे आणि आम्ही त्यांच्या गाड्या सोडाव्या असं त्यानं अभिवचन दिलं. आता उद्या गाड्या सोडणार आहेत असं सुरेश पवारांनी सांगितलं आहे. बघूया नेमकं कारखाना या कामगाराला कसा न्याय देणार आणि कोल्हे साहेब कसा व्यवहार उद्या मिटवणार ते उद्याच पाहायचं आहे आपल्याला. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मी प्रभाकर लोंढे. धन्यवाद. धाराशिवकर धन्यवाद. ऊसतोड कामगारकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.